नमस्कार. आज आमच्याकडे माझ्या जावेचा 50वा वाढदिवस होता. त्यानिमित्त आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला होता. तर त्या कार्यक्रमाचं निवेदन करण्यासाठी आम्ही सौ विद्या जितेंद्र जोशी यांना आम्ही पाचारण केलं होतं आणि त्यांचं निवेदन इतकं उत्कृष्ट आहे, ऐकून अगदी कान तृप्त झाले. त्यांची शब्दशैली, त्यांची बोलण्याची पद्धत एकंदरच खूप सगळ्यांनाच म्हणजे आणि मेन म्हणजे सगळ्या येणाऱ्या लोकांना अगदी एका जागेवर बसवून कसं ठेवणं किंवा त्यांचं लक्ष आपल्याकडे कसं काय वेधून घेणं, ही कला खूप छान अवगत आहे त्यांना आणि ते खूप छान पद्धतीने त्यांनी सगळा कार्यक्रम मांडला सगळ्यांसमोर. खूप छान वाटलं आम्हालासुद्धा आणि यापुढेही आमच्याकडे असा काही कार्यक्रम झाला तर आम्हाला नक्की आवडेल की त्यांनी त्याचं निवेदन करावं. खूप छान वाटलं आम्हाला. हां, आणि अगदी आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीप्रमाणे सुरुवातीला गणेश वंदना, त्याच्यानंतर शेवट पसायदान आणणे, असं खूप छान वाटलं. म्हणजे आपली परंपरा पण जपली आणि हल्लीची जी काही नवीन मुलांची कन्सेप्ट असते वाढदिवस सेलिब्रेट करण्याची, त्या दोन्हीची संगम खूप छान साधला त्यांनी. त्यामुळे खूप छान वाटलं सगळ्यांनाच. मलाही तुम्हा तिघींकडून एक छान प्रेरणा मिळाली. लहानपणी आम्ही 3 बहू या सिनेमा पाहिला होता. तशा हल्लीच्या काळात मिळत नाहीत पाहायला. पण यांच्याशी बोलताना काल जो दोन्ही जावांच्याबद्दलचा आदर त्यांच्या मनात होता तो बघून आणि तुम्हा तिघींची जी एकी बघून मलाही खूप छान वाटलं. खऱ्या अर्थी इनामदार फॅमिली तुम्ही एक फॅमिली बॉन्डिंगसाठी आदर्श आहात. धन्यवाद. असेच तुमच्या कार्यक्रमात मला बोलवत राहा. धन्यवाद.